गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आम्ही निघालो आहोत नंदी हिल्सला. खरं तर नंदी हिल्सला पहाटे जायचं असतं, कारण की तिथे गेल्यानंतर तुम्हाला सनराईज बघायला मिळतो. आम्हाला झाला होता उशीर आणि भूकही खूप लागली होती, तर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो. तिथे आम्ही मेदूवडे ऑर्डर केले. मेदूवडे मस्त गरम होते आणि कुरकुरीतही होते आणि त्यांचं सांबारही खूप छान होतं. मला तर मेदूवडे खूप आवडले आणि माझ्या वाईफला साऊथ इंडियन डिश तर खूप आवडतातच. मेदूवडे झाल्यानंतर आम्ही फिल्टर कॉफी ऑर्डर केली. फिल्टर कॉफी ही छान होती. कॉफी पिता पिता पुढचं नियोजन आम्ही डिस्कशन करत होतो आणि आम्ही पुन्हा आमची जर्नी स्टार्ट केली. तसं बघायला गेलं तर नंदी हिल्सला तुम्ही सकाळी कमीत कमी 5 ते 6 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे, तरच तुम्हाला तिथे क्लाउड ओव्हर द माउंटन्स असं बोलतात ते बघायला मिळतील. आम्हाला झाला होता उशीर, पण ठीक आहे. वातावरण छान होतं, थंडही होतं, त्यामुळे एवढं काही आम्हाला वाटलं नाही. वरती गेल्यानंतर तुम्ही बघतच आहात की सॅटर्डे संडे असल्यामुळे ट्रॅफिक आहे, पण मूव्हिंग ट्रॅफिक आहे. त्यामुळे तुम्ही वरती जायला तुम्हाला हार्डली 15 ते 20 मिनटं लागतील ह्या पर्टिक्युलर घाटामध्ये. वरती गेल्यानंतर चेकपोस्टला तुम्हाला पार्किंगसाठी तिकीट काढावं लागतं. तिकीट काढल्यानंतर अशी पार्किंगसाठी जागा आहे, बघू शकता. खूपच गर्दी आहे सॅटर्डे संडे असल्यामुळे आणि सनराईज होऊनही गेला आहे. आणि पार्किंगपासून ते सनराईज पॉईंट हा 1 किलोमीटर आहे. मध्ये तुम्हाला असे नंदिनी मिल्क प्रॉडक्टचे आउटलेट्स बघायला मिळतील तुम्हाला नाश्ता चहा वगैरे घेण्यासाठी. आम्ही ऑलरेडी नाश्ता केलाच होता, त्यामुळे आम्ही काही थांबलो नाही. आम्ही निघालो. पुढे गेल्यानंतर आम्हाला 1-2 मंदिरंही दिसली. छान मंदिरं होती वरती. वातावरण खूप छान होतं. सकाळ सकाळचं कोवळं ऊन. आम्हाला ॲक्च्युली सनराईज पॉईंट बघायचा होता, तर आम्ही सनराईज पॉईंट बघण्यासाठी निघालो. सनराईज पॉईंटवर गेल्यानंतर कळालं की आज हवे तसे क्लाउड्स दिसले नाही. बाकीचे तिथे लोक सांगत होते. पण जर तुम्ही ह्या पॉईंट्सला येणार असताल तर सकाळी कमीत कमी 5 ते 6 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे, असं नियोजन करून निघा. आम्ही पण नेक्स्ट टाईम जाणार तर सकाळी 4 वाजताच निघणार, म्हणजे आम्हाला तिथे गेल्यानंतर सनराईज बघायला भेटेल.